तुमच्यासाठी गरमागरम चहा। अरे वा, क्या? ठीक आहे, ठीक, बरं आहे। पुढच्या वेळी जमेल मला। अरे तुला नाही जमलं असं थोडीच म्हणाले मी, आणि याच्या टेस्ट पेक्षा हा तू केल्यास हे जास्त महत्वाचं आहे। आणि एनिवे हे पाक कौशल्य आता बंद करा, रात्रीसाठी मी करेन काहीतरी। नाही नाही, घरी तू तेच करते, इथे मी कर। इथे फक्त तुमचा हुकूम राणी साहेब, हुकूम। अच्छा, हुकूम। बर, मग माझा हुकूम असा आहे की तू या कामांना हात लावायचा नाहीस। ठीक है, आपका हुक्म सराखों पर, लेकिन फिलहाल आपकी आंखों पर ये। श्री, काय श्री? श्री, अरे काय करतोयस तू? मी तुला सांगितलं होतं ना अंजली, आपण एका थ्रिलिंग ट्रिपला जातोय। अरे हा कसला थ्रिल? थ्रिल बिगिन्स नाउ, गंमत म्हणून अंजली। अरे गप्पा बस। ओके, दिसतंय काय? हे किती आहे? 8। व्हेरी गुड। हे किती आहे? 3। हे जा ना। उभी हो, एक मिनिट। ये इथे। श्री, मला काही होणार नाही अंजली। 1 2 3 2 1। कुठे आहे मी? अंजली, श्री, अंजली, 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 इथे अंजली, अंजली कुठे शोधते? सोफ्याच्या खाली? इथे नाहीये मी, इथे हे बघ, इथे मी। अंजली मागे, अंजली पुढे, अंजली, श्री, असं नको रे करू। बघ तिथे बघ, इथे हे बघ मागे तुझ्या, अंजली, तुझ्या समोर आहे। कुठे जाऊ? अंजली, हे बघ अंजली, बाबा कुठे? श्री, पकडलं, आता तुझ्यावर राज्य। काय योगायोगाने आपण पुन्हा भेटू असं मी ठरवलंच होतं। आय मीन टू से, आपण पुन्हा भेटू असं मला सारखं आतून वाटत होतं। आणि सी, तुमचे नातेवाईक इथेच राहतात आणि माझा बंगलाही शेजारीच आहे। ऍक्च्युली आमचे नातेवाईक ते राहत नाहीत, म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात मला टाळण्यासाठी। इतक्या सहजासहजी माझ्या तावडीतून सुटू शकणार नाहीत तुम्ही। I'm just kidding. इतकं सिरियसली घेऊ नका। बाय द वे, आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळी आलो। अशा वेळी मी यायला नको होतं, राईट? ओके, आय एम लिव्हिंग नाउ। यू गाईज एन्जॉय। बाय, पुन्हा भेटू आपण, जगलो वाचलो तर। टेक केअर। आपण उगाच त्यांच्याशी खोटं बोललो श्री। त्यालाही आत्ताच यायला हवं होतं। श्री, मला तो चांगला माणूस वाटतो, असंही त्यांनी सलग आपली 2दा मदत केली। जाऊ दे ना अंजली, आपण त्याच्याबद्दल बोलायला आलो का? ओके, आपण इथे एन्जॉय करायला आलो, मग एन्जॉय करू। बरं, उद्याचा प्लॅन असा आहे की उद्या सकाळी सकाळी आपल्याला जंगलात फिरायला जायचंय। जंगलात? येस, आणि हा आपलं ठरलंय की तुला काहीच काम करायचं नाही। एक मिनिट,
मी असा हुकूम दिला की तुला काही काम करायचं नाही. नाही नाही, एक मिनिट. मी असा हुकूम दिलाय तुला की तुला काही काम करायचं नाही. तू कसला मला हुकूम देतेस? हुकूम मी दिला होता की तू काम करायचं नाहीये. अंजली, आता ठरलं होतं ना की तू काही काम करायचं तू नाही. चिटिंग करतोय श्री. मी कुठे चिटिंग करतोय? बरं एक मिनिट. तू म्हणतोयस म्हणून मी काम करते बस. मी केव्हा म्हणालो आपण दोघांनी काम करायचं नाही. नाही म्हणजे मी काम करणार. कुठे निघाले श्यामल? मी जरा श्रीला कळवते, त्याशिवाय काही मार्ग निघणार नाही. आता असंच रस्त्यावर बसायची पाळी येईल आपलं. श्रीला कळवायची काही गरज नाही ग. नाहीतर इथे आल्यानंतर या सगळ्याला त्याला सामोरं जावंच लागणार आहे. हो पण आपण काय करणार इथे? श्यामल, हे बघ, काय झालं, काय व्हायला हवं होतं याच्यावर आता विचार करण्यात बोलण्यात काही अर्थ नाही. हो, आपण रस्त्यावर आलोय. अजून काय व्हायचं बाकी राहिलंय? अजूनही सांगते ती अंजलीच कारणीभूत आहे याला. आता तरी पटतंय का माझं म्हणणं तुम्हाला? इथं कोणी कशासाठी कारणीभूत नसतं. आपण आपल्या समाधानासाठी आरोपाची सुई इकडे तिकडे फिरवत असतो. काही म्हणा तुम्ही. आता थोड्या वेळापूर्वी आपल्याकडे एक घर होत. सगळी सुख होती हात जोडून समोर उभी. आणि आता काहीच नाही. रस्त्यावर आलोय आपण. ती प्रेमाने एक एक वस्तू जमा करून घर सजवलं होतं मी माझं. श्यामल, प्रत्येक संकटातून बाहेर पडायचा मार्ग असतो. आपण शांतपणे विचार केला ना, तोही आपल्याला सापडेल. सगळं संपलंय असं नाहीये ग बाई. काय राहिलंय अहो आपल्याकडे? हे काय म्हणजे तुम्ही सगळे इथे असे का बसलाय? डोक्यावरून घराचं छत गेले ना की लोक आकाशाचं छत बनवतात. तुमचं घर म्हणजे मी बरं, श्रीकांतराव आणि अंजू ते कुठे आहेत? ते इथे आता नाहीये. ते 4 दिवस बाहेर गेले. आणि मग तुम्ही आता कुठे निघालाय? जायला ज्यांना ठिकाण असतं ना, ते कुठेतरी जायला निघतात. हो, तुम्हाला तर बरंच वाटत असेल ना आमचे असे हाल झालेले, आम्ही असे रस्त्यावर आलेले. वहिनी अहो काय बोलताय? आणि यांना काय झालं? म्हणजे एवढं सगळं होऊन आम्हाला साधा पत्ता नाही? पण मला सांगा, या अशा परिस्थितीत तुम्ही आता काय करायचं ठरवलं? माहित नाही पुढे काय होणार आहे. माझं इथं असं येणं, आपली अचानक भेट होणं हाच संकेत आहे बहुतेक. तुम्ही काळजी नका करू, मीच काढीन यातून काहीतरी मार्ग. बंड्या, आता तिथेच बसून राहणार आहेस का? ताट वाढून तुझ्या हातात आणून देऊ का काय आता? हे पण आले नाहीत अजून, इतका उशीर झाला तरी. काही नाही, वाटेत येताना कोणतरी भेटलं असेल, त्याच्याशी गप्पा मारत बसले असेल, दुसरं काही नाही. या सावकाश सावकाश, हळू हळू. छोटीची पायरी आहे इथे. अरे बंड्या आहे गे, ठेव ठेव सावकाश.
हा या. धर, धर. बस जाऊ जाऊ. म्हणत्या सगळ्यांसाठी पाणी घेऊन ये. या ना वहिनी बसा. सावकाश ठेवा तिथे चालेल. बसा ना. काय झालंय हो म्हणजे अगं ते आता इथे आलेत. काही दिवस ते इथेच राहणार आहे. इथे बंड्या पाणी दे बघू सगळ्यांना. ये दे दे पाणी. घ्या. घ्या ना पाणी. नाही छान झालं म्हणजे आले तिथे ते पण असे अचानक कसे काय म्हणजे आधी कळवलं असतं तर. आम्हाला कुठे माहित होतं अचानक एखादं वादळ येईल आणि आमचं घर उडून जाईल. म्हणजे काय झालंय? रागिणी अगं जेवणाचं काय बेत आहे? सगळ्यांना भुका लागल्या असतील ना. अरुणराव असा विषय टाळून सत्य बदलतं का? अहो काय बोलताय तुम्ही? आपण या विषयावर बोलूया नंतर. बर ठीक आहे. बाकी स्वयंपाक तयार आहे. मी फक्त थोडी भाजी वाढवते आणि तुम्हाला जेवायला वाढते. हा अहो आत या ना जरा. काय झालं हे खरंच आपल्याकडे राहणार आहेत का? रागिणी अगं श्रीकांतराव आणि अंजू बाहेर गावी गेलेत. 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. हो बरोबर आहे पण एकतर आपणच आपलं कसं तरी भागवतोय त्यात हे लोक म्हणजे कसं करणार आपण म्हणजे. रागिणी याआधी आपण कमी त्रास सहन केलेत का? हा आणि आपली लेक नाहीये ना इथे. मग अशा वेळी आपण नको उभं राहायला. उद्या आपल्या कर्तव्यात आपण चुकलो अशी बोचणी नको लागायला नाही का? बर चला साळगावकर बाई स्वयंपाकाला लागा. भुका लागल्या असतील सगळ्यांना. चला चला. आज हवं तितकं एन्जॉय करून घे कारण पुढे तुला खूप दुःख सहन करायचं आहे श्रीकांत. टेक केअर. मला माहित नव्हतं तू हेही छान करतोस. हे जेवणही छान करतो. ऍक्च्युली मलाही माहित नव्हतं. म्हणजे तुझ्यासाठी केलं ना म्हणून छान झालं. तुझा विचार सुद्धा केला तरी तरी सगळं चांगलं होतं माहिती. अच्छा हो माझ्यासाठी नाही. तू ते केलंस म्हणून छान झालं. अंजली तुझ्यासाठी केलं म्हणून ते छान झालं. तू केलंस म्हणून छान झालं. तू वाद काय घालतेस ग? मी कुठे वाद घालते? मग काय मी वाद घालतोय? हो तूच वाद घालतोय. मी कुठे वाद घालतोय? सुरुवात तू केलीस ना हे बघ श्री. अंजली नाही नाही सुरुवात तू केली वाद घालायची. सुरुवात तू केली, अंजली श्री. सुरुवात तू केली. ओके, नाही ओके. काय सुरुवात पण आपण दोघांनी केली. आपण शेवट करूयात. आपण असेच राहू ना कायम. हा तुला जर माझा कंटाळा नाही आला तर राहू. मला का कंटाळा येईल तुझा? उलट तुलाच येईल माझा कंटाळा. त्या जगात नसलो ना तरी तुझा कंटाळा येणार नाही. असं नाही बोलायचं. मग कसं बोलायचं? जा कुठे? बरं मला मान्य आहे की आपल्याला एकांत मिळावा म्हणून आपण इथे आलोय. पण आपल्याला घरी एक फोन करून सांगायला पाहिजे ना आपण पोहोचलोय म्हणून. राहू दे. अरे काळजी करत असतील घरचे. करू दे. श्री एक फोन करायला पाहिजे की नाही? मग कर ना कर.
टीट 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 टीट. बघितलं, आपला एकांत भंग व्हावा अशी फोनची पण इच्छा नाही. बरोबर माझ्या जाळ्यात अडकलास. आता उद्या भेटू नक्की. आज हवं तितकं एन्जॉय करून घे, कारण पुढे तुला खूप दुःख सहन करायचं आहे श्रीकांत. टेक केअर. आंबा उरणार नाहीत तेवढे. पण ते सगळे संपून कसं चालेल? हो असू दे, आता आहे तेवढे माझ्याकडे बाजूला ठेवलेले, घेऊन जा. राहू दे. एकाच ह्या जन्मी जणू, एकाच ह्या जन्मी जणू. आई ग. चला आलो आपण. एक मिनिट. हा. आलो म्हणजे आलो जंगलात आलो. इथे काय? माहित नाही काय. सावकाश सावकाश. श्री तूच धडपडणार आहेस. ये. अरे हळू, खाली बघ सावकाश आहे. हा पडू नकोस. हो नाही पडत. ये. हे तुला जे काही ऍडव्हेंचरस करायला आवडतं ना, ते तर आवडतंच मला. आपण अरे पण तुम्हाला सांगशील का इथे काय आहे? ते काही नाही, वाट कुठेल तिथे फिरत जायचं आपण. श्री हे जंगल आहे. अगं माहिती आहे, चल तू. हे जंगल आहे का? तुला भीती वाटते ना? जंगलात फिरायची भीती वाटते, मला माहिती आहे. नाही वाटत. तू सोबत असताना नाही भीती वाटत. नक्की. मग चल 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 चल. आई माझा रुमाल. हो देते. ओरडतेस कशाला? हे डबा झाला तयार आहे. आज नुसत्या पोळ्याच देते आणि त्याच्याबरोबर काहीतरी मिसळ वगैरे घेऊन खा. हा बाहेर आज. भाजी का नाहीये? अरे ओरडू नकोस. बघ आज सकाळसाठी आणलेली भाजी काल रात्री संपली, तर सकाळी कुठे नवीन भाजी आणून करायची? हा हा. काय बंडोबा, तयारी झाली नाही वाटतं अजून? गेला नाहीस? आवरूनच होत नाही. ओ मग तुमचं मध्ये मध्ये काय आहे? का केस विंचरताय? शहाणपणा करू नको. हा म्हणजे हे घे. बरं येतो. हा. काय चहा पाणी झालं? या परिस्थितीमध्ये खाणं पिणं सगळं अगदी वेळेवर व्हायला पाहिजे, म्हणजे आजार लवकर पळतो. साळगावकर. हो आलो आलो. हा बोला. ही यादी आहे किराणा मालाची आणि भाजीची. बर. हे घ्या आणि नीट मोजून मापून आणा. गेल्या वेळी पाव पाव किलोच्या ऐवजी अर्धा अर्धा किलो 2 वस्तू जास्त आणल्या होत्या. आणतो आणतो. मग आणि पैसे आहेत माझ्याकडे. आंबा उरणार नाहीत तेवढे. पण ते सगळे संपून कसं चालेल? हो असू दे, आता आहे तेवढे माझ्याकडे बाजूला ठेवलेले, घेऊन जा. राहू दे. हा. मी जरा बाजारात जाऊन येतो. चालू दे तू. जाऊन येतो.